नमस्कार मित्रांनो, माहिती कामाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, PM किसान योजनेत आता 6,000 रुपये ऐवजी प्रतिवर्ष 8,000 रुपये दिले जाऊ शकतात. PM किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे, त्यानंतर 1 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर कशा पद्धतीने मिळू शकते या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेत आता 6,000 रुपये ऐवजी तुम्हाला प्रतिवर्षी 8,000 रुपये दिले जाऊ शकतात. मित्रांनो, PM किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे, यानंतर 1 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर कशा पद्धतीने मिळू शकते या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत. मोदी सरकारचा 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 2019 मध्ये जो अंतिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, यामध्ये PM किसान योजना लागू करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते आणि PM किसान योजना 2019 पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जे लाभार्थी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 30,000 रुपयाचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे वार्षिक 6,000 रुपये याप्रमाणे प्रत्येक 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये असे जमा करण्यात आलेले आहेत. 15 हप्ते सलग जे लाभार्थी पात्र आहेत अशा खात्यावरती जमा झालेले आहे. 15 हप्ते म्हणजे 30,000 रुपये 100% अनुदानावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. मित्रांनो, आता येणारा हप्ता जो आहे तो PM किसान योजनाचा 16वा हप्ता हा हप्ता विलंब होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे असे कारण की KYC करण्याची अंतिम मुदत जे आहेत 15 जानेवारी देण्यात आली होती. आता ती वाढ करून 31 जानेवारी 2024 करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारच्या म्हणजे मोदी सरकारच्या अंतिम अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून PM किसान योजनेमध्ये रक्कम जी आहे त्यात वाढ केली जाऊ शकते. काही कृषी तज्ज्ञाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे की यापूर्वी जो 2019 मध्ये अर्थसंकल्प PM किसान योजनेसाठी सादर करण्यात आला होता, यामध्ये जो बजेट होता ते आता 2024 मध्ये हा बजेट PM किसान योजनेसाठी वाढ केला जाणार आहे आणि लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो 6,000 रुपयावरून 8,000 रुपये होऊ शकतो किंवा तो 12,000 रुपये सुद्धा होऊ शकतो. या संदर्भात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2024 रोजी ही सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी सर्वात आधी माहिती घेऊन येऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माहिती कामाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.